तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल टॉक्स मराठीच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केतन अग्रवालच्या केसच्या रिलेटेड, जी लोहगड इथे मर्डर झाली होती। ठीक आहे, त्याला अपघात असं दर्शवलं होतं, पण ती साक्षात एक मर्डर होतं असं आपल्याला समजलं आहे। आणि तुम्ही पण बघता इंस्टाग्रामला खूप जास्त प्रमाणात ही व्हिडिओ जी आहे व्हायरल होते। तर आज आपण केतन अग्रवालची केस स्टडी करणार आहोत। तर मित्रांनो, केतन अग्रवाल यांचा मृत्यू सुरुवातीला लोणावळ्याजवळ लोहगड फोर्ट येथे ट्रॅकिंग दरम्यान झालेला अपघात मानला गेला होता। मात्र पोलीस तपासात हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा दावा करण्यात आला आहे। तर मित्रांनो, हे प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया। तर 18 जून 2026 रोजी केतन अग्रवाल यांचा किल्ल्यावरून खोल दरीत पडून मृत्यू झाला। सुरुवातीला त्यांच्या मंगेतर सिया गोयल यांनी तो अपघात असल्याचे सांगितलं। सिया गोयल ही होणारी त्यांची मंगेतर होती। त्यांचं ऑलरेडी 17 करोडचं जे म्हणजे त्यांना लग्न करायचं होतं, त्याचं प्री प्लॅनिंग बुकिंग केलं होतं। 17 करोड रुपये ते खर्च करणार होते। सिया गोयल सोबत त्यांचं लग्न होणार होतं आणि त्यांच्या मंगेतरने असं सांगितलं की हा अपघात होता। पण ह्याच्या अगोदर पण एकदा ती लोक सेम लोहगडला ट्रॅकिंग दरम्यान गेलं होतं आणि तिथे सियांनी त्यांना धक्का दिला होता। पण त्या टायमिंगला केतन वाचला होता, पण त्यांनी असं रिझन सांगितलं होतं तिथं साप होता म्हणून मी तुला धक्का दिला होता, असं रिझन त्यांनी सांगितलं होतं। नंतर कुटुंबियांच्या संशयामुळे आणि पोलिसांच्या तपासामुळे ह्या कटाचा उलगडा झाला। म्हणजे पोलिसांवर थोडा प्रेशर केला आणि त्यांनी ठीक तपास केला, तर हा अपघात नसून हा प्री प्लॅनिंग मर्डर आहे असं त्या तपासातून आपल्याला समजलं। आता पोलिसांचे आरोप बघूया आपण काय काय आहेत। पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे। दोघांनी मिळून केतन यांना किल्ल्यावर बोलून दरीत ढकलण्याचा आरोप आहे। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि विसंगतीमुळे तपासाला दिशा मिळाली आहे। म्हणजे त्यांचा मोबाईल चेक वगैरे केले, कॉल रेकॉर्डिंग ट्रॅकिंग केली, ठीक आहे, आणि तिथलं काही सीसीटीव्ही फुटेज काढल्या होत्या। त्याच्यामध्ये हे जाणवलं की ह्या लोकांनी सगळं मिळून प्री प्लॅनिंग मर्डर केला होता। परत मित्रांनो, तपासात समोर आलेले काही मुद्दे आहेत ते तुम्हाला मी सांगतो। तर पोलिसांच्या मते लग्नापूर्वी हत्या करण्याचा कट रचला गेला होता। उडी घातलेला एक व्यक्ती त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचा संशय अजून वाढला। बाली ट्रिपला ती दोघे पहिले ह्याच्या अगोदर गेले होते, त्याच्यामध्ये फक्त केतनचा पासपोर्ट हरवला किंवा चोरी झाला असं सांगितलं होतं, असं चौकशीच्या दरम्यान समजलं। तर मित्रांनो, आता सध्याची स्थिती काय आहे ते आपण बघूया। आरोपींना पोलिसांनी कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अजूनपर्यंत। न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत सर्व आरोपी कायदेशीरदृष्ट्या निर्दोषी मानले जात आहेत। अजूनही त्यांचे सबूत किंवा जे पण डॉक्युमेंटेशन आहे ते गोळा करण्याचा प्रयत्न चालू आहे। अजून तर ते निर्दोषच आहेत ॲज पर द गव्हर्नमेंट रूलनुसार, ठीक आहे। हा सध्या भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणापैकी एक आहे, कारण काही दिवसांपूर्वी अपघात मानल्या गेलेल्या घटनेचे रूपांतर डायरेक्टच एका मर्डर केसमध्ये झालेलं आहे मित्रांनो। तर एक मतलब महाराष्ट्राला एकदम शॉकिंग असं न्यूज आपल्याला भेटलेली आहे की एक अपघात दाखवून त्याची नंतरनं तपासणीनंतर कळते की एक मर्डर आहे। तर मित्रांनो, हे खूप सारे इन्सिडेंट्स तुम्ही बघताय इंस्टाग्रामला होता, हा पहिलाच इन्सिडेंट नाही आहे, याच्या अगोदर पण खूप सारे इन्सिडेंट झालेले आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही पण सावध राहा आणि तुमच्या आजूबाजूला वाल्या लोकांना पण सावध करा, कारण की आता या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत। लग्नानंतरचे अफेअर किंवा लग्न एकाबर करायचं, अफेअर दुसऱ्यावर चालू आहे। विचार करा, 17 करोड रुपये खर्च करणार होते लग्नासाठी, एवढं केतननी सगळं प्री प्लॅनिंग करून सुद्धा त्यासोबत हे घडू शकतं। तर तुम्ही आणि आपण एक सामान्य व्यक्ती आहोत। तर मित्रांनो, आजूबाजूला लक्ष द्या, सावधान राहा। आणि ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।